वा 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 पप्या, अरे हे लय बेस्ट आहे. आपण असं केलं तर येऊ की हे. अरे काय म्हणतोय मी, ते पुस्तक सरळ हाय का उलट हाय हे तर कळतंय का? वाचायला येते का? आडाने डोसक्यात आहे ना? हा ठेवा ते पुस्तक. मला सांगायला लागले तिथं माझा काळजीनं जीव चाललाय आणि कुठले तरी हडळीच्या बिडळीचे पुस्तक घेऊन आलाय. बघ, गुप्त धन मिळायचा लय भारी सोपा उपाय सांगितला यात. फक्त आपल्याला हाडळीचा केस पाहिजे. अरे मग इथं दिलंय की बसा. त्या हाडळीचं सोडा, त्या कडक लक्ष्मीचं काय करायचं ते आधी सांगा. ते राणा आणि जिजा करायला संसार आपल्या दोघांचं काही खरं नाही आता. अरे राणा चांगला आहे र, पण ती जिजाच येणा डोसक्याची आहे. काय तर करायला पाहिजे मर्दा. हेच विचार करायला काय करायचं. बापू, आपण लोकभावनेला हात घातला तर, म्हणजे लोकभावना भडकली की मोठं मोठं निर्णय बाजूला सरकत्यात. अरे लोकभावना भडकवल्यावर सरकार बी पडतंय. इतर राणा आणि जिजा काय चीज आहे. आणि आपण एकदा का लोकभावनेचा वापर केला आणि ह्या दोघांनी वेगळं केलं तर, अरे पण ते करणार कसं? थांबा थांबा, त्याचा विचार करतोय मी जरा. सोपं आहे, एकदम सोपं आहे. दोन्ही बाजूनं करायचं, घरातनं बी आणि बाहेरनं बी. म्हणजे कसं? मोठी जबाबदारी आहे बापू तुमच्यावर, एकदम मोठी जबाबदारी आहे. ऐकून घ्या नीट. हे बघा, तुम्ही त्या जाऊन वस्तादाला गाठा आणि वस्तादाचं कान भरायचं राणाच्या विरोधात. मी काय करतो, मी जातो गोदाक्काकडं आणि तिचं कान भरतो राणाच्या विरोधात. त्या दोघांनी मिळून त्या राणाचं कान असं उपटायला पाहिजेत का नाही, त्या जिजाला गावातनं हाकलून द्यायला पाहिजे, या दोघांचं तुटायला पाहिजे. आणि एकदा का या दोघांची युती तुटली की आपली सत्ता याला अजिबात उशीर लागणार नाही. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार पैलवान. काय कसं काय बरं चाललंय ना? होय होय, बरं चाललंय. जेवण वगैरे आहे ना व्यवस्थित? होय. नाही म्हणजे जेवणात काय कमी जादा झालं म्हणून वरडला नाहीस ना? काय साहेब, मी कशाला वरडेन? अरे बाबा, जेवणावरनं लई नाटकं असतात ना वर लोकांची. मारजोड काय, काडी मोड काय. होय साहेब, आमच्यात तसला काय बी नाही बघा. समजा व्यवस्थित सुरू आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला की नाही परत यायची काय बी गरज नाही. होय होय. तू म्हणतोस तर परत येत नाही आम्ही. हा, फक्त नजर ठेवीन तुझ्यावर. आम्ही राऊंड मारून येतो. नाही, तुमच्या दोघांच्या संसारात असाच गोडवा राहिला पाहिजे. नाही का? जिजा दिसत नाही कुठे. या तुम्ही. होय, येतो बर का? आदनं मधनं चक्कर टाकू. चला मुकुंद. काय हो मालक, काय झालं? काय झालं? जेवण चांगलं नव्हतं काय? होतं की. मग झालं काय? एक सांगू काय? हा, म्हणजे बघा की, ते आपल्यामध्ये दोस्तीचं प्रेम आहे का नाही? बरोबर. हा बरोबर आहे. हा, मग मला सांगा, दोस्त म्हणून आपल्या दोस्ताला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं का नाही? मग तुम्ही माझा दोस्त आहे, मग तुम्ही मला मदत करायला पाहिजे का नको? हा मग करायच पाहिजे. मालक, तुम्ही नुसतं सांगा काय मदत पाहिजे, मी करतो का नाही बघा. हा, एकदम बरोबर बोलात बघा तुम्ही. ते मला काय पद्धत पाहिजे माहितीये काय? अहो, मला की नाही मोकळेपणानं स्वातंत्र्य पाहिजे बघा. अहो, कुठे बाहेर जायची पंचायत झाले, समतीकडे फक्त सध्या पोलिसांचा पारा. अहो, कशात काय नसतं ना, इकडे मी तुमचा घर कोंबडा बनून बसलोय.
हे तुम्हाला दोस्त म्हणून तरी बरोबर वाटते का? आलं ध्यानात. है की नाही? पण तुम्हाला सांगतोय म्हणजे बघा, आता की नाही हे काय जे नवरा बायकोचं जे काय सोंग चाललंय की नाही ते बस करायचं. मी पोलिसांनी सांगायचं समजा की नाही एकदम नीट सुरू आहे, एकदम व्यवस्थित, काय बी टेन्शन नाही. म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमची कामं करा, मला माझी कामं करू द्या. मला बाहेर बी कामं असतात हो. हे बघा, आणि एक आणा समजत महत्वाचं, या समजतनं मला सोडवा. होय, सोडवतो. पण माझी एक अट आहे. अहो एक काय 10 सांगा. होय, तुझी सुटका झालीच म्हणून समज. पण जर का तू उद्या मला फिरायला घेऊन गेला तर फिरायला? अहो इकडं मी सुटायचं म्हणतोय, तुम्ही कसं लोक मला अडकवताय हो? आता ये बघ, पोलिसांकरता तू माझा नवरा आहे, पण माझ्याकरता तू माझा दोस्त आहेस. आता मी दोस्ता संगत फिरायला नाही जायचं तर मग काय ते पप्प्या संगत फिरायला जाऊ आहे? ते काय नाही. जर का तू मला उद्या फिरायला घेऊन जायचं वचन देणार असशील तरच उद्या तुझी सुटका होणार. पण असं कसं तुम्हाला फिरायला घेऊन जाऊ? कसं म्हणजे? दोस्तीच्या नात्यानं फिरायला घेऊन जा की. दोस्त म्हणून एवढं करायला ना गं. ठीक आहे, ती घेऊन जातो तुम्हाला फिरायला. पण नेमकं जायचं कुठं? कुठं म्हणजे? गाव तुझं, तुला माहितच असेल की गावाच्या आसपासच्या फिरायच्या जागा. आता पटापटा कर, विचारण सांग काय ते. नाहीतर नवरा म्हणून करायची लई काम आहेत सांच्याला. नाहीतर काय पोलीस दादा हायतच राहून मारायला. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, घेऊन जातो उद्या तुम्हाला फिरायला. बसतात. एक मिनिट. आय शाबास. अरे वा 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 वा, काय रुबाबदार फुटो आलाय. हा? बघू बघू. नाही नाही डिलीट केला का ते? बसतात. तू समजा रुबाब आहे की नाही, लवकरच मातीत मिसळणार आहे. अहो तोंड दाखवायला बी जागा उरणार नाही तुम्हासनी. हा, ते रानाचा आता काय उपयोग नाही, ते गेलं कामात. म्हणजे म्हणजे रानाबाईच्या नादाला लागला, संसार थाटला. ए बापो, उगाच काहीतरी डोसक्यावर पडल्यासारखं बोलू नको. ऐकाय बसतात. डोसक्यावर मी नाही, तुमचा लाडका पठ्ठ्या राणा पडलाय. तो जिजाच्या नादाला लागलाय. माझं खोटं वाटत असेल तर रानाला जाऊन विचारावं. जावर तू कशाला आलायस? पहिलं तू तुझं तोंड काळ कर, तुझा मुडदा बसवला तुझा. मी माझं तोंड काळ करतो, पण राणा तुझं तोंड काळ करलं त्याचं काय? म्हणजे बघा का, मला सांगताना बी कस तरी व्हायला लागले, लाज वाटायला लागले बघ सांगताना. तो राणा आहे की नाही, त्या जिजा संगत तोंड काळ करायला लागलाय. पप्प्या, यो राग आहे की नाही, त्या राणाला दाखवायचा. अगं अख्खं गाव कुचाळक्या करायला लागलंय, राणा त्या जिजाच्या नादाला लागलाय. हे बघ, माझा राणा असं करणार नाही. हं? पण करा लागलाय का गोदा, काय करा लागलाय? अगं ते राणा आहे की नाही, त्या जिजा संगत संसार करायला लागलाय. की तुला पटतंय का सांग मला? हा, ते कसंही असलं तरी अंजली शेवटी राणाच्या लग्नाची बायको आहे ग. हा, तर ती घर सोडून गेली असली म्हणून काय झालं, पण काडी मोड न घेता राणा दुसरा संसार करायला लागलाय, ती बी बिना लग्नाचा. हे तुला पटतंय काय सांग मला? हा, नाही 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 गोदा, का अख्खं गाव छेतू करायलाय ग. बघ बाई गोदा, का काय करायचं ते. गायकवाड घराण्याचे अब्रू जायला लागल्या बर का. रानाला आत्ताच आडीव, तो जर पुढे गेला तर त्याला आवरणं अवघड होईल. मी आपलं सांगायचं काम केलं, शेवटी काय करायचं ते तू ठरव बाई. बरं येऊ काय? येतो.
बापू या रानाच्या तांगड्याच तोडल्या पाहिजेत. वा वा वाजतात. आता कसं बोलला एकदम झॅक मध्ये. हा आता कोड्या फुटवा. शाबास. अरे वा 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 काय फोटो आलाय हे बघा. वस्ताद असावा तर असा एकदम चिकना. हो आता रानाचं काय खरं नाही. एकीकडनं गोदा का आणि दुसरीकडनं ये वस्तात. घुम्यू की घुम्यू घुम्यू की घुम्यू. लांब 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 आज जाऊया डबल तर लांब बरकत मर्दार काय करू मी? तू झोप निवांत निवांत झोपतो. अरे काय झोपू निवांत? अरे मर्दा लय कावलोय मी. अरे बाबा सारवा लागलोय मी आणि कावलायस तू का? मग काय करू? अरे ती जिजाय का नाही हा. काय तर नवच खूळ घेऊन बसले बघ. म्हणते काय माहितीये काय, फिरायला घेऊन जा मला म्हणून. अरे जा की मग फिरायला घेऊन, त्यात काय एवढं. तसं बी तुला गाजवत दावायची लय हाऊस आहे ना व. अरे खुळायच काय मर्दा? अरे तवाची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. अरे बाबा तिला मी फिरायला घेऊन गेलो तर गावातली माणसं काय बोलतील? याचं लगीन झालं नाही आणि परक्या बाईला घेऊन फिरतोय म्हणून. मग कर किती जावर लगीन पाहताना नानीन तुला व काय बी बोलतोयस. असं कसं करणार? का? अजून बी तुझा नको असलेल्या माणसात जीव गुतलाय काय रे? नाही ते तसलं काय नाही. मग पण कसं आहे, हा कायद्यानं आमचं लगीन कुठं मोडलं अजून? ना कायद्यानं तू आणि जिजा नवरा बायकोय असं पोलिसांनी कळाले तेव्हा पोलिसांच्यासाठी जायची फिरायला घेऊन तिला. हे बघ दोघं बी दोस्त म्हणून फिरा. पोलिसांनी वाटेल तुम्ही नवरा बायकोच फिरायलाय म्हणून, त्यात काय एवढं टेन्शन काही नाही. जा घेऊन. नाही रे मर्दा, माझ्या मनाला पटत नाही बघे. हे बघ नक्का असलेल्या माणसाला तूच घालवलं आणि तुझं कसं दान करा त्याचा विचार करत बसतोस. अरे बाबा असं करून कसं चालेल सांग बघू. हा हे बघ तू एक काम कर, तू तो विचार काढून टाक आणि पुढचं आयुष्य जगायचं का नाही तुला व्यवस्थित. हा आता सारवायला घेतलंस तर पूर्ण सारव. गावातली माणसं गावातल्या माणसाचा विचार करू नकोस मर्दा. गावातली माणसं तुला काय बी बोलणार नाही. तू कसा आहेस ते गावातल्या माणसांनी सगळ्यांनी माहिती आहे. तेव्हा तू त्यांचा काय विचार करू नकोस. तुला कामाला जा जा आडवेस. अरे अरे दिकी अरे जाऊया डबल तर लांब लांब. वस्ताद तो बघा रांधा आलाय. ए चला दौडून बसा सगळ्यांनी. चला चला. सापडला ह्यो. काय चाललंय? अरे काय करताय? तू करतोस ते काय? काय तुझी आणि त्या जिजाची काय भानगड? सांगतो. अरे बाबानं सोडा की. अरे सोडा नाही. अरे बाबा नाही जात पळून. हे पोस्टर मर्दा सोड सोड. ए तोडा रे. अरे सोड की नाही जात पळून. उठ उठ. अहो असतात भानगड नाही हो, नाईलाज आहे. म्हणजे तू खरंच तिच्या नादाला लागलायस? अहो नाही. मग तू तिच्या संगत संसार कसा काय थाटलास? तुझा आणि तिचं काय नातं आहे? अहो वस्तात तसलं नातं बी तर काय नाही हो. आणि संसार बिंसार तर अजिबात नाही. हे गावातलेत की नाही, हे गावातले काय बी वावडं उठत आहेत बघा, आणि तुम्ही बी ते ऐकत बसतात. तू खरंच त्या पुरीच्या नादाला लागला नाहीस? नाही हो. हे बघ कुस्त्याचं सामनं जवळ यायला लागल्यात. तू कुस्ती खेळणार आहेस का सोडलीस कुस्ती? असं कसं सोडून बसतात? कुस्ती माझा जीव आहे. अरे कुस्तीवर तुझा एवढा जीव आहे, मग तू त्या बाईच्या नादाला का लागलायस? का त्या बाईवर जीव आलाय तुझा? हो हो वस्ताद. अहो उलट त्या बाईनं माझा जीव काढलाय. म्हणजे अहो काय वस्ताद, अहो एकटं माणूस म्हणून फक्त मदतीसाठी गेलो, दुसरं काय बी नाही. ते बी नाहीला जाणं. अरे पण अख्ख्या गावात ना तुझे वरात निघाले, ते कसे काय? ते बी सांगतो. अहो वस्ताद काय यो समजा की नाही कायद्याचा गोळ आहे बघा. माझ्यानं त्या जिजामध्ये असलं तसलं काय बी नाही. खरं सांगालोय मी. पाहिजे तर मारुती याची शपथ घेऊन सांगतो. होय ठीक आहे,
उद्यापासून आपल्या कुस्तीच्या सामन्याच्या सरावाचा पहिला दिवस आहे. सगळ्यांनी टायमावर हजर राहायचं. हा, या टायमाला जादा कसरत करायची, जादा सराव करायचा आणि सगळ्या गदा आपणच जिंकायच्या. होय. वस्ताद मी एक गदा जिंकणार बघा. अरे सगळ्यांनी जिंकायच्या, त्यासाठी जादा सराव करायचा सगळ्यांनी. उद्या वाट बघतोय, टायमावर हजर राहायचं सगळ्यांनी. काय राणा, का राणा टांग मारणार उद्या? येणार की. बरं वाजता जाऊ काय, जरा महत्वाचं काम आहे. नमस्कार करतो. मला वाटतं ह्यो टांग मारणार. हो सनाळ्या, जरा शुभ शुभ बोल की. हा, राणा येणार उद्या. चला. आता येऊ दे त्याला घरला, मग बघते त्याच्याकडं. हे ना गोदा का रानादानी खरंच संसार थाटला असेल का? एवढं स्वतःच लगीन झालंय, एक पोरगी हाय, हे सुद्धा ध्यानात ठेवलं नाही बघा त्यांनी. असं बायकांच्या दादी लागणं शोधतं तरी का त्यासनी? तुम्हाला काय वाटतं गोदा का? आता येऊ दे त्याला घरला, मग मला काय वाटतंय ते कळल. मला न विचारता असा कसा संसार थाटतोय ह्यो? माणूस एकटा असल्यावर बिघडतो हे म्हणतात का नाही, ते खरं आहे बघा. ते ना गोदा का आता रानादा काय कायमच तिकडं राहतात का काय ते जिजाकडं? असा कसा राहील? असा कसा राहील? पुढच्या 10 मिनिटात तो नाही आला तर त्याला फरफटतच घेऊन येते मी, बघच तू. काय राणा? कुठं चाललाय? चला चल. काय झालं? काय झालं सांगतो, चल तुला. हा? चल चला. काय रे, काय सुरू आहे? काय सुरू आहे? काय सुरू आहे तुझं? काय सुरू आहे? काय सुरू आहे सांग की मला. काय? हा? अरे मला सांग, सकाळपासून कुठं गायब होतास? कुठं गायब होतास? गेलं 2 दिवस गावात काय तमाशा सुरू आहे? सांग की काय सुरू आहे? अगं ते काय ते? अरे गावात काय काय लोक कुचाळ काय करायला लागले, हवंय तुला? कळतंय काय तुला? कुळांच्या जत्रेचं काय ऐकतीस तू? अगं लोक काय बी बोलत असतात. एवढं दिवस कोण बोलत नव्हतं? ती जिजा आल्यावरच कसं बोलायला लागल्यात रे? हा सांग की कसं बोलायला लागल्यात? अगं तसलं काय बी नाही, माझा विश्वास ठेव की. हे बघ राणा, नीट कान उघडे ठेवून ऐक. परत त्या जिजाच्या नादाला लागलास तर याद राख. अरे तुला नगा असलेल्या माणसाला काडी मोड दे आणि मग पाहिजे तर त्या जिजा संग लगीन कर. लग्ना आधी काय आगाऊपणा केलास तर मला चालणार नाही, सांगून ठेवते. अगं कुठनं कुठं चाललीस तू? अगं तसलं काय बी नाही. असलं तरी बंद कर. ह्या घराचं नाव खराब झालेलं मला चालणार नाही, सांगून ठेवतो. संसार थाटतोय म्हण, संसार थाटतोय म्हण. हा? आणि हा, इथनं पुढं मला न विचारता बिनकामाचं त्या जिजाकडे जाशील तर मी हाय आणि तू हाय. संसार थाट, संसार थाट. अगं बस की, लागते की मला. मग सुधार आणि सांग मला, जाशील त्या जिजाला भेटायला? जाशील? नाही. हा चल आता हातपाय धुवून जेवायला बस. आणि काय गे, तुला दात काढायला काय झालंय? चल जेवण गरम कर. आता कसं होणार माझं? जिजाला भेटलो तरी गडबड, नाही भेटलो तरी गडबड. इकडं आड, तिकडे हिर. जगायचं का बुडायचं? जिजा कसल्या संकटात टाकलेस?